पाहतोय मनसे अध्यक्ष सन्माननीय दत्तात्रय धुमाळ साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। माजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत सन्माननीय दत्तात्रय धुमाळ साहेब आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय। सन्माननीय रघुनाथजी धुमाळ साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय। पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळत लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये हा बॉल ट्रॅव्हल होतोय। क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि तोपर्यंत एक धाव तिथे प्राप्त होईल। आर्या 11 जय हनुमान वाघाची वाडी संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय संघ खेळताना पाहायला मिळतोय कोरावळे। पुढचा बॉल राईट आर्म राउंड द विकेट ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हवेत बॉल क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि टिपला जाईल झेल आली आहे सफलता फलंदाज बाद। पहिला धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला आली आहे पहिली विकेट। तुळशीदास इथे बाद झालेत। नवीन फलंदाज भावडे आता मैदानावरती दाखल होते। थोडेसे इंजर्ड देखील आहेत। अप्रतिम कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये भावड्याची देखील राहिली आहे परंतु पहिली विकेट इथे आली आहे। गोलंदाज नंदू मात्र विकेट मिळवतात। सेकंड बॉलवरती विकेट आली आहे। पहिला षटक सुरू आहे 3 षटकांची देखील मॅच एका बाजूने वाघाची वाडी संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये कोरावळी संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय। एक धाव धावपलकावरती आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे। भावड्या मैदानावरती दाखल झालाय। मैदानावरती त्यांच्या जोडीने तुकाराम धुमाळ देखील आहेत आणि तुळशीदास धुमाळ अगदी पहिल्या बॉलवरती बाद झालेत। गोल्डन डकचे शिकार ते ठरलेत आणि मोठा धक्का होता टीमसाठी। तुळशीराम धुमाळ यांनी देखील पाठीमागच्या सामन्यामध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती। महत्त्वाची विकेट इथे आली आहे। आणखी एक खेळाडू मैदानावरती पोहोचतायत। कदाचित रनरसाठी कॉल दिलाय आणि त्याचमुळे मात्र नवीन खेळाडू मैदानावरती पोहोचताना आपण पाहतोय आणखी एक खेळाडू भावड्या यांच्यासोबत मैदानावरती पोहोचलेत। एक धाव धावपलकावरती आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। भावड्या यांनी लगातारचे 3 षटकार मारले तर सन्माननीय उमेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 1500 रुपयाचं बक्षीस असणार आहे। ही सुवर्ण संधी आहे आणि इथून मात्र कशी बॅटिंग करतात हे देखील पाहावं लागेल। ऑफ स्टंपच्या बाहेर हा वाईड बॉल आहे। वाईड बॉलच्या माध्यमातून अवांतर धाव इथे प्राप्त होईल। अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल। 2 धावा धावपलकावरती आहेत। जय भोले कुरावळे संघाने खूप चांगले क्रिकेट या स्पर्धेमध्ये खेळले आणि हा महत्त्वपूर्ण सामना होता। एक महत्त्वाची विकेट आली आहे। तुलसीदास धुमाळ इथे बाद झालेत। बॅटचं एज लागलं इनफील्डच्या वरून हा बॉल निघालाय फाईन लेग क्षेत्रामध्ये। आउटफील्ड वेगवान आहे त्या दिशेने आणि लिडिंग एज लागून बॉल जातोय सीमारेषच्या पलीकडे। जय वेताळेश्वर चषक चौकार। कोरावळे गावचे युवा उद्योजक सन्माननीय उमेशदादा धुमाळ यांचं देखील आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून झाले आणि त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। 6 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। 6 रन्स लॉस ऑफ दी 1 विकेट। षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे। गोलंदाजी ट्रॅकवरती नंदू आहेत। पुढचा बॉल यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि बॅटचा एज लागून भावडा बाद होत आहे। दुसरा धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला आली आहे विकेट फलंदाज बाद। गावची युवा उद्योजक आहेत आणि खरं तर समाजाच्या अगदी मग सामाजिक राजकीय शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सातत्याने
अतिशय सहभाग त्यांचा असतो आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न झालाय. 6 धावा धावपलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खरं तर ज्यांचं कर्तृत्व, दातृत्व, वक्तृत्व आणि नेतृत्व अतिशय चांगले ते उमेशदादा धुमाळ त्यांचं आगमन इथे झाले. पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 6 धावा धावपलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 1चा खेळ मैदानावरती सुरू आहे. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे आणि यावेळेस मात्र वाईड बॉल इथे आपल्याला पाहायला मिळेल. 7 धावा धावपलकावरती 7 रन्स लॉस ऑफ 2 विकेट. दोन महत्त्वाचे विकेट बॅटिंग करणाऱ्या टीमने गमावल्यात. आकाश शिंगोळे मैदानावरती दाखल झालेले आहे. 7 धावा धावपलकावरती आहेत. आज खूप चांगलं क्रिकेट संपूर्ण जय भोले कुरावळे संघाने खेळले सकाळपासून. आणखीन एकदा अपील तर झाली आहे परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. पंचांनी अपील फेटाळली. हा बॉल डॉट आहे. चला, अपील करण्याचा अधिकार तुमच्याकडे आहे परंतु अपील जर फेटाळली तर तो निर्णय पंचांचा आहे. त्याच्यामुळे अतिरिक्त अपील करू नका ही देखील खेळाडूंना विनंती. पंचांचा निर्णय अंतिम असेल. 7 धावा धावपलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 लॉस ऑफ 2 विकेट. खूप चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते गोलंदाज नंदू यांच्या माध्यमातून. षटक क्रमांक 1 मध्ये सातत्याने विकेट येताना आपण पाहिल्यात. 7 धावा धावपलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अंतिम बॉल कमालीचा फटका आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खूप वेगाने बॉल ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक धावतायत आणि पायाच्या साह्याने बॉलला रोखले देखील. 2 धावा इथे मात्र प्राप्त झाल्या. 2 धाब्यांच्या साह्याने धावपलक पुढे जाईल आणि षटकाची घोषणा केली आहे. पहा, षटक क्रमांक 1 इथे पूर्ण झाले. 9 धावा धावपलकावरती आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 9 रन ऑन दी स्कोर कार्ड लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक 1चा खेळ पूर्ण झालाय. 9 धावा धावपलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. न्यू यंगस्टार कोरावळे आयोजित जे वेताळेश्वर चषक 2026 ही स्पर्धा तुम्ही पाहताय. पहिलं पर्व या स्पर्धेचे परंतु सर्वांना गर्व वाटेल असं हे पहिलं पर्व आहे. संपूर्ण आयोजन कमिटीचं कौतुक केलं पाहिजे. युवा शक्ती एकत्र आली आणि त्यांनी ही स्पर्धा खरं तर आयोजित केली आहे. 9 धावा धावपलकावरती आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि खरं तर माणसाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची फेज कुठली असेल ना तर तारुण्य आहे. खरं तर बऱ्याच लोकांना ती गोष्ट कळत नाही आणि मग वेळ निघून गेल्यावरती कळून देखील उपयोग नाही. हे तारुण्याची फेज आहे आणि अनेक तरुण एकत्र आले. त्यांनी मात्र गावामध्ये इतकी चांगली स्पर्धा आयोजित केली आहे. अप्रतिम दर्जेदार नियोजन. संपूर्ण आयोजन कमिटीचं विशेष कौतुक केलं पाहिजे. आणि खरं तर तुम्ही सर्वांनी त्यांच्या पाठीवरती हात ठेवला ना तर गावातील ज्येष्ठ नागरिकांचं देखील कौतुक केलं पाहिजे. आज मी पाहिलं ज्यावेळेस कोरावळे संघ जिंकला त्याचं सेलिब्रेशन अगदी गावातील लहान मुलांनी देखील केलं. खराब बॉल होता त्याला पनिश करतायत तुकाराम. बॉलला पाठवलंय फायनल क्षेत्रामध्ये. बॉल जातोय सीमारेषच्या पलीकडे. जय वेताळेश्वर चषक चौकार. तेरा धावा धावपलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ज्या ज्या बक्षीस दात्यांनी खरं तर ज्या ज्या ज्ञात अज्ञात घटकांनी या स्पर्धेला सहकार्य केलं त्यांचं सर्वांचं मनापासून कौतुक केलं पाहिजे. 13 धावा धावपलकावरती आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 13 लॉस ऑफ 2 विकेट. चला, 3 षटकांची मॅच आणि नवीन बॉल दिलाय सेकंड ओव्हरमध्ये. पहा, 13 धावा धावपलकावरती आहे दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फुल टॉस बॉल होता. बॅटच्या एजला लागला. थर्डमॅन क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. एक धाव तर कंप्लीट केली जाईल आणि दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न परंतु खूप उशीर मला वाटतं कदाचित झाला. डायरेक्ट हिट झाली असती तर काम तमाम झालं असतं. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती सुरू आहे. फेकाफेकी मैदानावरती फेकाफेकी सुरू आहे आणि इथे 3 धावा प्राप्त झाल्यात. पहा, आज मात्र अतिशय खरं तर नाट्यमय घडामोडी घडले. एक बॉल पाठीमागे थर्डमॅन क्षेत्रामध्ये गेला, गायब झाला आणि त्याची रील्स देखील व्हायरल होणार आहे अगदी थोड्या दिवसामध्ये. आकाश शिंगोळे यांनी 2 षटकार लगावले तर उमेश धुमाळ पाटील यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. 16 धावा धावपलकावरती आहे दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 16 लॉस ऑफ 2 विकेट. पुढचा बॉल चपल लाईन मध्ये आले. बॉलला पुन्हा एकदा पाठवलंय. खूप फाईन खेळतायत लॉंग लेग क्षेत्रामध्ये. हा देखील बॉल जातोय सीमारेषच्या पलीकडे. धावा मिळतील 4. चौकार. बॅटमधून देखील चौकार आलाय. 20 धावा धावपलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 20
20 धावा धाव फलकावरती आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5 बॉलमध्ये 14 धावांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. आकाश शिंगोळे देखील चांगली बॅटिंग करतायत. महत्वाची मॅच आहे आणि त्यांच्या जोडीने तुकाराम धुमाळ देखील चांगली कामगिरी करतायत. 20 धावा धाव फलकावरती आहे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. प्ले अँड मिस. बॉलच्या लाईन मध्ये येऊ शकले नव्हते आणि खडे खडे खेळण्याचा प्रयत्न झालाय परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. हा बॉल डॉट आहे. आज मात्र या स्पर्धेसोबत प्रत्येक गावातील नागरिक जोडला गेलाय, प्रत्येक लहान मुलगा जोडला गेलाय आणि प्रत्येक तरुण देखील या स्पर्धेसोबत जोडला गेलाय कारण गावचा संघ मैदानावरती खेळतोय. शपल लाईन मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाही. एका धावेचा प्रयत्न झालाय आणि एक धाव तिथे प्राप्त झाली आहे. यावेळेस मात्र थ्रो केला नाहीये आणि 21 धावा धाव फलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 21 लॉस ऑफ द 2 विकेट. फुल टॉस बॉल, स्विच हिट आणि बॉलला पाठवलं चढमान क्षेत्रामध्ये. बॉल जातोय सीमारेषच्या पलीकडे. टीडी यांनी लगातारचे 3 चौकार मारले तर सन्माननीय उमेश धुमाळ पाटील यांच्या माध्यमातून 1500 रुपयाचे बक्षीस असणार आहे. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धाव फलकावरती धावा आहेत 25 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जय भोले कोरावळे संघ. पंचवीस धावा धाव फलकावरती आहेत. 25 लॉस ऑफ द 2 विकेट. अंतिम षटकाला सुरुवात होतीये. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज भाविन दाखल झालेत. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती शपल लाईन मध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉलने घेतलाय सरळ यष्ट्यांचा वेध आणि फलंदाज झालेत त्रिफळाचीत विकेट. ट्वेंटी 25 धावा धाव फलकावरती. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाले दीपक आणि दीपक यांना देखील चमकावं लागेल मैदानावरती. 25 धावा धाव फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये परंतु धावा बनवाव्या लागतील. कमीत कमी 40 धावेंपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करावा लागेल जय भोले कोरावळे संघाला. महत्वपूर्ण सामना खरं तर आपण पाहतोय. सेमीफायनल नंबर 2 इथे तुम्हाला पाहायला मिळते. 25 धावा धाव फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती सुरू झालाय. 3 बाद 25 धावा धाव फलकावरती आहेत. तुकाराम शेवटचे 5 बॉल. तुकाराम धुमाळ 4 बॉलमध्ये 12 धावांवरती नाबाद आहेत. 2 चौकार आलेत आणि नवीन फलंदाज दीपक मैदानावरती आहेत. 25 धावा धाव फलकावरती आहेत. आकाश शिंगोळे यांनी देखील काही वेळ चांगली बॅटिंग केलेली आपण पाहिली परंतु आता स्ट्राईक वरती तुकाराम यांचं पोहोचणं गरजेचं आहे. 25 धावा धाव फलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अंतिम 5 बॉल शिल्लक आहेत. नवीन फलंदाज मैदानावरती आहेत. मोमेंटम बनवावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. 25 धावा धाव फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे महत्वपूर्ण 5 बॉल या डावामधले शिल्लक. ऑफस्टम्पच्या खूप जास्ती बाहेर हा बॉल आहे आणि पंचांनी मात्र वाईट बॉलचा कॉल केलाय. तिसऱ्या पंचांकडे देखील लगेच गेलेत. फिल्डिंग करणारी टीम तपासलं जाईल. ऑन फील्ड डिसिजन इट्स वाईट बॉल परंतु तिसऱ्या पंचांकडे गेलेत क्षेत्ररक्षण करणारी टीम. वाईट बॉल आहे. अवांतर धाव इथे प्राप्त होईल.
दीपक यांनी 2 षटकार लगावले तर सन्माननीय उमेशजी धुमाळ पाटील साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. 26 धावा धावपलकावरती 26 लॉस ऑफ द 3 विकेट. यावेळेस देखील लॉफ्ट केलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये हवेमध्ये बॉल क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतायत. झेल टिपतील आली आणखी एक सफलता फलंदाज बाद विकेट. नवीन फलंदाज मोतीराम हरड मैदानावरती दाखल झालेत आणि एक षटकार जरी लगावला तरी देखील उमेश धुमाळ पाटील साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं बक्षीस असणार. 26 धावा धावपलकावरती 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 26 लॉस ऑफ द 4 विकेट. पुढचा बॉल समोर दिशेने खेळत क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये के एकच धाव तिथे प्राप्त होईल आणि एका धावेने धावपलक पुढे जाईल. 27 धावा धावपलकावरती आहे 27 लॉस ऑफ द 4 विकेट. 27 धावा धावपलकावरती आहेत आणि स्ट्राईक एंड वरती फायनली तुकाराम पोहोचलेत. 27 धावा धावपलकावरती 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 स्टार लाईव्ह इव्हेंट्स या वाहिनीच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धेत आपण पाहतोय. अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सर्वांनी सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉनला हिट करायचं आहे ही सर्वांना विनंती आहे. 27 धावा धावपलकावरती 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 3 बॉल अद्याप शिल्लक आहे. हे 3 बॉल महत्त्वाचे आहेत या सामन्याच्या दृष्टीने. या सामन्याच्या निकालावरती परिणाम करणारे हे 3 बॉल आहेत. हा सामना कोणत्या दिशेने जाईल मोमेंटम कोणत्या दिशेने राहील हे ठरवणारे हे 3 बॉल आहेत. चांगला फटका आहे डीप मध्ये प्रोटेक्शन जरूर आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने आणि बॉल जाईल सीमारेषच्या दिशेने. तुकाराम धुमाळ यांच्या बॅट मधून आलाय हा संघर्षाचा शंखनाद करणारा चौकार. बलकावरती 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 लॉस ऑफ द 4 विकेट. शेवटचे 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल यावेळेस देखील बॉल हवेत उंच तर गेलाय. के बॉलच्या खाली पोहोचतायत. अंदाज चांगला आहे आणि झेल टिपलाय आली विकेट. फलंदाज बाद. सन्माननीय गुरुनाथजी कराळे साहेबांचं देखील आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून होते आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर. सन्माननीय गुरुनाथजी कराळे साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. सन्माननीय रघुनाथजी खारीक साहेबांचं देखील आगमन झालंय आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय रघुनाथजी खारीक साहेब आपल्याला देखील विनंती आपण देखील मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. 31 धावा धावपलकावरती आहेत 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 लॉस ऑफ द 5 विकेट. नवीन फलंदाज मैदानावरती पोहोचतायत. अंतिम षटक खूप कमालीचं पाहायला मिळालंय. खरं तर अंतिम षटकांमध्ये धावांपासून फलंदाजांना वंचित ठेवलेलं आपण पाहिलंय. केवळ 6 धावा अंतिम षटकामध्ये आल्या. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे आणि फलंदाजीसाठी मोहन दाखल झालेत. गोलंदाजी खूप कमालीची केली आहे पाठीमागच्या 2 सामन्यांमध्ये मोहन यांनी आणि आता फलंदाजीसाठी कमालीचा फटका लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळत के बॉलच्या दिशेने गेलेत आणि फंबल होणार नाहीये. तिथे ॲक्युरेसी तुम्हाला पाहायला मिळेल फेकीमध्ये आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज धावबाद झालेत. एकच धाव आली आहे. 32 धावा धावपलकावरती आहे. 33 धावेंचं लक्ष या ठिकाणी असणार आहे. ज्यावेळेस जय हनुमान वाघाची वाडी संघ बॅटिंगसाठी उतरेल त्यांच्या समोर इथे लक्ष असेल 33 धाव्यांचं. 33 इज द टार्गेट. 33 धाव्यांचं लक्ष इथे असणार आहे आणि सामन्याला अगदी काही वेळामध्ये सुरुवात होईल दुसऱ्या डावाला. सन्माननीय गुरुनाथजी कराळे साहेबांनी देखील या स्पर्धेला विशेष योगदान दिलंय. तब्बल 6 बॉलचं बॉक्स त्यांनी सौजन्य दिलंय आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. सन्माननीय गुरुनाथजी कराळे साहेबांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करणार आहोत. या स्पर्धेमध्ये 6 बॉलचे बॉक्स त्यांनी आम्हाला पुरस्कृत केलेत आणि त्यांचा देखील विशेष सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. सन्माननीय गुरुनाथजी कराळे साहेबांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. सन्माननीय रघुनाथजी धुमाळ साहेबांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती संपन्न होतोय.
आणि खरं तर 6 बॉलचे बॉक्स आम्हाला पुरस्कृत या स्पर्धेमध्ये त्यांनी केलेत, त्यांचा विशेष सन्मान आम्ही करतोय. सन्माननीय योगेशजी कमलाकर ठाकरे माजी सरपंच साहेबांना विनंती आहे, आपल्या देखील स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि आपण मंचावरती या, आपल्याला देखील विनंती आहे. सन्माननीय योगेशजी कमलाकर ठाकरे साहेब माजी सरपंच साहेब आहेत आणि साहेबांना विनंती आहे, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचली आहे. विकी आणि भावी निधोनी मैदानावरती आहे. लक्ष 33 धावेंचं आहे. लक्ष खूप मोठं नाही आहे, परंतु अतिशय चांगली गोलंदाजी संपूर्ण स्पर्धेमध्ये कोरावळेकरांनी केली आहे आणि याही सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. जर 33 धावा इथे बनवू द्यायच्या नाही आहेत, 32 डिपेंड करायच्या, तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिला बॉल आणि पहिला बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पहिला बॉल डॉट आलाय. भावेश यांनी जर विकेट हॅट्रिक मिळवली तर सन्माननीय रघुनाथजी धुमाळ साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे. ही सुवर्ण संधी आहे. पहिला बॉल डॉट आलाय. गोलंदाजी ट्रॅकवरती भावेश आहेत. बॅटिंगसाठी आपण पाहतोय विकी आणि भाविन. उमेश पाटील यांच्याकडून देखील 1000 रुपये हॅट्रिकसाठी आहेत. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये हवेमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या बॉलवरती गेले होते आणि बॉलला मात्र रोखलंय, परंतु हा बॉल सीमारेषच्या पलीकडे जाईल. चौकार स्क्रीनवरती पाहू शकतो. हवेमध्ये बॉल होता आणि तदनंतर अगदी आपण पाहतोय झेल तिथे पकडण्याची संधी होती. झेल खूप कठीण होता, परंतु क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला मिळाले आणि तदनंतर बॉल सीमारेषच्या पलीकडे देखील गेला. चौकार असणार आहे. 4 धावा धावपलकावरती आहेत. 4 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 4 धावा धावपलकावरती. षटक क्रमांक 1चा खेळ मैदानावरती सुरू आहे. हा झेल जर पकडला गेला असता तर चित्र खूप वेगळं असतं या सामन्याचं, परंतु चौकार आलाय. गोलंदाजी ट्रॅकवरती भावेश आहेत. बॅटिंगसाठी विकी पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. 4 धावा धावपलकावरती आहेत. सन्माननीय धनाजी चौधरी साहेबांचं देखील आगमन इथे होत आहे आणि हा बॉल लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जाईल. आउट ऑफ द पार्क. कमालीचा फटका. हा पॉलीबॉल होता आणि संधी होती फलंदाजाला. षटकार ढोकलाय आणि षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती आहेत. सन्माननीय धनाजी चौधरी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि शिवसैनिक आहेत, खरं तर शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, त्यांचं इथे आगमन होत आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 10 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 33 धावेंचं लक्ष आहे. कमालीचा बॉल होता यावेळेस, मात्र आपण पाहतोय अप्रतिम बॉल होता. 1 धाव तर प्राप्त झाली आहे, परंतु बॉल खूप कमालीचा पाहायला मिळालाय. चारोखाने चित फलंदाज यॉर्कर बॉल. क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र हाताळला गेलाय. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळेल. खूप कमालीचा बॉल होता आणि कसे बसे फलंदाज बचावलेत. अप्रतिम बॉल होता. टोक क्रशर यॉर्कर. अप्रतिम बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. 11 धावा धावपलकावरती आहेत. पुढचा बॉल. हा बॉल थोडासा खाली राहिलाय. आणखी एक बॉल डॉट. अप्रतिम गोलंदाजी करतायत. कमबॅक केलंय भावेशाने देखील. 1 षटकार 1 चौकार जरूर आलाय, परंतु आतापर्यंत केवळ 11 धावा खर्च केल्यात. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. बॅटिंगसाठी भाविन दाखल झालेत. 4 बॉलमध्ये 11 धावेंवरती विकी नाबाद आहेत. 33 धावेंचं लक्ष आहे आणि आतापर्यंत 11 धावा खर्च झाल्यात. गोलंदाज भावेश. पुढचा बॉल. हा बॉल महत्वाचा होता. त्या बॉलला मात्र स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये पाठवलंय. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे आणि धावा मिळतील 4. 15 धावा धावपलकावरती आहेत. 15 विदाऊट लॉस. खूप चांगली सुरुवात पाहायला मिळाली. 12 बॉलमध्ये 18 धावेंची आवश्यकता आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा गोलंदाज मोहन मला वाटतं दाखल होत आहेत. 15 धावा धावपलकावरती आहेत.
तर सन्माननीय धनाजी चौधरी साहेबांचा देखील विशेष सन्मान आपण करतोय. माजी सरपंच विडे आणि साहेबांचा विशेष सन्मान इथे आपण संपन्न करतोय. खरं तर शिवसैनिक आहेत साहेब आणि साहेबांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. आणि खरं तर शिवसैनिक नेहमीच जीवाचे रान करणारे शिवसैनिक आहेत. साहेबांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. सन्माननीय धनाजी चौधरी साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. ज्यावेळेस देखील हवेमध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाहीयेत. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. पहिल्या बॉल वरती षटकार आला आणि षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 21 धावा धावफलकावरती आहे. 21. मोहन यांचं पहिल्याच बॉल वरती मात्र स्वागत केले. पहिलाच बॉल त्यावरती मात्र आक्रमण केले. एकवीस धावा धावफलकावरती 21. पुढचा बॉल. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेत तर बॉल गेलाय. 2 धावांचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा देखील पूर्ण होतील. तिसऱ्या धावेचे देखील प्रयत्न मैदानावरती होतील आणि 3 धावा इथे खर्च झाल्यात. 24 धावा धावफलकावरती. 10 बॉल मध्ये आता 9 धावांची आवश्यकता आहे. मोहन यांनी प्रभावित केलं होतं, परंतु या सामन्यामध्ये धावा येताना पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षक देखील डीप मध्ये तुम्हाला पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक नव्हता कुठलाही उपस्थित. अगदी डीप मध्ये तुम्हाला ऑन साइडला फिल्डर पाहायला मिळतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही. आणखी एक बॉल डॉट आलाय. पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आला, परंतु त्यानंतर 3 धावा आणि डॉट बॉल. 3 बॉल मध्ये 9 धावा खर्च केल्या. 24 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 मध्ये देखील धावा येताना आपण पाहिल्या होत्या आणि याही षटकामध्ये धावा येताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक कमालीचा बॉल. पुन्हा एकदा लाईन आणि लेंथ सापडली. या दिवसभर प्रभावित केलं या खेळाडूने मोहन यांनी. खरं तर 2 सामन्यांमध्ये खूप प्रभावी गोलंदाजी केली. एका सामन्यामध्ये 20 धावा डिपेंड करत असताना केवळ 4 धाव्यांचं षटक. एका सामन्यामध्ये 34 डिपेंड करत असताना 2 धाव्यांचं षटक. परंतु या सामन्यामध्ये कमी धावा डिपेंड करायच्या होत्या. 18 धावा डिपेंड करायचं असताना 9 धावा खर्च झाल्यात आणि तदनंतर आलेले 2 डॉट बॉल पाहायला मिळालेत मोहन यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल. यावेळेस मात्र खांद्यावरती बॉल कदाचित लागलाय. अपील आउट. पंचांचा निर्णय आउट आहे. चला
नॉट आउट आहे. फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित असतील. पंचांचा निर्णय अंतिम आहे. एक धाव तिथे प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती आहे. 25 विदाउट लॉस. 25 धावा धावफलकावरती आहेत. ट्वेंटी 25 विदाउट लॉस. 7 बॉल मध्ये 8 धाव्यांची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल महत्वाचा आहे षटकामधला. बॅटचं एज लागलंय आणि कमालीचं क्षेत्ररक्षण. क्या बात आहे. कमीत कमी 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात आणि एकच धाव इथे मात्र प्राप्त होईल. 26 धावा धावफलकावरती आहे. 26 विदाउट लॉस. शेवटचे 6 बॉल 7 धाव्यांची आवश्यकता आहे. 6 बॉल मध्ये 7 धावा अजूनही बनवायच्यात, परंतु या मॅच मध्ये देखील मजा येईल. 6 बॉल आणि 7 धाव्यांची आवश्यकता आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. सन्माननीय योगेशजी कमलाकर ठाकरे साहेब माजी सरपंच आहेत आणि त्यांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून होतंय. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय योगेशजी कमलाकर ठाकरे साहेब माजी सरपंच आणि साहेबांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून होतंय. त्यांच्या स्पर्धेमध्ये आम्ही अतिशय आनंदाने अभिमानाने या क्षणापासून अगदी मनापासून साहेबांचं हार्दिक स्वागत इथे करतोय. वेलकम सर. आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. लगातारचे 3 बॉल डॉट आले आकाश शिंगोळे यांचे, तर सन्माननीय उमेश धुमाळ पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. पहिला बॉल डॉट आलाय आणि टाळ्यांचा कडकड 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 करार झालाय आणि आता मात्र 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 7 धावेंची आवश्यकता आहे. सन्माननीय योगेशजी कमलाकर ठाकरे साहेब माजी सरपंच साहेबांचं आगमन मंचावरती झालंय. 5 मध्ये 7. चला सामना सुरू करा. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 7 धावेंची आवश्यकता आहे. 26 धावा धावफलकावरती आहेत. 5 बॉल आणि 7 धावेंची आवश्यकता मैदानावरती असणार आहे. आठ बॉल मध्ये 21 धावेंवरती विकी नाबाद आहेत आणि 5 बॉल मध्ये 5 धावा भाविन यांनी बनवल्यात आणि आता 5 बॉल मध्ये 7 धावेंची आवश्यकता आहे. 26 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग साठी विकी. फटका कमालीचा. डीप मध्ये प्रोटेक्शन जरूर आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने आले. 2 धावेंचा प्रयत्न झालाय 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 आणि तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा निर्णय सोपवला गेलाय. फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलेत की पोहोचले नाही हे मात्र तपासलं जाईल.
तर बॅटर रनआउट आहेत. एकदम क्रुशियल निर्णय होता, खूप वेळ लागला. वेळ यासाठीच घेतला की कोणत्याही टीमवरती अन्याय होणार नाही, यासाठीच आपण वेळ घेतलाय. परंतु फलंदाजांना बाद इथं घोषित केलं जाईल. सत्तावीस धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि विकी मात्र स्ट्राईक एंडवरती तुम्हाला पाहायला मिळतील. नवीन फलंदाज ज्ञानेश्वर मैदानावरती दाखल झालेत. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक झेल डिप्लॉय आणि आली आहे विकी यांची विकेट. फलंदाज विकी नाव बॅक टू द पवेलियन. सेलिब्रेशन पाहायला मिळतंय. महत्वाची विकेट निर्णायक क्षणी आली आहे आणि फलंदाज बाद. मैदानावरती दाखल होत आहेत. 27 धावा धावपलकावरती आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 27 लॉस ऑफ द 2 विकेट. 27 धावा धावपलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि आता मात्र 3 बॉलचा खेळ अद्याप शिल्लक आहे. 3 बॉलमध्ये 6 धावेंची आवश्यकता आहे. 3 बॉल 6 धावा इथे मात्र बनवायच्यात. 6 बॉल 7 धावेंची आवश्यकता असताना आता 3 बॉल आणि 6 धावेंची आवश्यकता आहे. सामना मात्र अजून देखील कोणत्याही दिशेने जाऊ शकतो. सामना आवडला असेल प्रेक्षकांनो, एकदा जोरदार टाळ्या. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये अजूनही 6 धावेंची आवश्यकता आहे. 27 धावा धावपलकावरती आहे दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 बॉल मध्ये 6 धावेंची आवश्यकता मैदानावरती आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय आणि पंचांचा निर्णय, हा बॉल वाईड आहे. अतिशय चांगली पंचांची कामगिरी पाहायला मिळते. तिसऱ्या पंचांकडे देखील हा निर्णय सोपवला गेलाय. चेक केलं जाईल पुन्हा एकदा. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय, माफ करा फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय, तपासलं जाईल. हा बॉल वाईड असेल. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत 28. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 बॉल आणि 5 धावेंची आवश्यकता आहे. सामना मात्र शिसासारखा पाहायला मिळतोय, कधी इकडे कधी तिकडे. यावेळेस मात्र आपण पाहतोय कमालीचा फटका आहे. सौ सोनार की एक लोहार की दीपक डोरे यांच्या बॅट मधून बॉल सीमारेषे पलीकडे आणि अप्रतिम इथे बॅटिंग पाहायला मिळाली आहे. फायनल मध्ये प्रवेश केलाय टीम वाघाची वाडी संघाने. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली आहे दीपक डोरेची. त्यांच्या बॅट मधून षटकार आला. निर्णायक षटकार ठोकत असताना आर्या 11 जय हनुमान वाघाची वाडी संघ आपण पाहतोय फायनल मध्ये पोहोचलाय. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली आहे आणि या ठिकाणी आर्या 11 जय हनुमान वाघाची वाडी संघ फायनल मध्ये पोहोचलाय. कमालीचं क्रिकेट पाहायला मिळालं. अंतिम षटकामध्ये आकाश यांनी संघर्ष केला, परंतु एक टाकलेला खराब बॉल आणि त्यावरती ठोकलेला षटकार. कौतुक केलं पाहिजे फलंदाज दीपक यांचं देखील. निर्णायक षटकार त्यांनी लगावला आणि आपल्या संघाला हा सामना जिंकून दिलाय. तर 10 बॉल मध्ये 22 धावेंची खेळी करणारा विकी आहे या सामन्याचा सामनावीर. विकी आपण यायचे विनंती आहे. जयेश पारधी यांच्या माध्यमातून विनिंग षटकार